श्री स्वामी समर्थ. नागपंचमीपासून सूर्यकेतूची युती होणार. या काही राशींच्या लोकांना प्रचंड धनसंपत्ती आणि बक्कळ पैसा मिळणार. सोबतच नागदेवतेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार. त्याचबरोबर पहिला श्रावणी सोमवार असल्याने या दिवशी भगवान शिवाचा देखील विशेष आशीर्वाद प्राप्त होणार. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीतील सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणे सूर्य देखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. पंचांगानुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी सूर्यदेव स्वराशी असलेल्या सिंह राशीत प्रवेश करतील. या दिवशी नागपंचमी देखील असणार आहे. तब्बल 18 वर्षानंतर सिंह राशीत आधीपासून विराजमान असलेल्या केतू बरोबर सूर्याची युती निर्माण होईल. ही युती नक्कीच 12 पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अतिशय लाभदायक सिद्ध होईल असं सांगितलं जात आहे. वैदिक पंचांगानुसार 13 ऑगस्ट 2026 पासून पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे. हा महिना तसा विविध सण, व्रत, वैकल्यांचा मानला जातो. यंदा या महिन्याच्या पहिल्याच सोमवारी अद्भुत योगायोग जुळून येतोय, तो म्हणजे नागपंचमीचा. 17 ऑगस्टचा दिवस यंदा शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. दोन्ही सण एकत्र आल्याने अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. ते म्हणजे श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी. आधी शिवपूजा करावी की नागपंचमी पूजा, तसेच या दिवशी उपवास कधी सोडावा याचे धार्मिक महत्त्व चला जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील पंचांगानुसार 2026 मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्ट पासून सुरू होतो. यासोबतच पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. विशेष म्हणजे याच दिवशी नागपंचमी आहे. मराठी पंचांगात 17 ऑगस्टला श्रावण शुक्ल पंचमीला श्रावणी सोमवार, शिवपूजन आणि नागपंचमी अशी नोंद आहे. पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 सुरू होईल. ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:01 वाजेपर्यंत राहील. उदय तिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पंचांगानुसार नागपंचमी पूजा मुहूर्त हा सकाळी 5:51 पासून ते 8:29 पर्यंत हा शुभ कालावधी दिलेला आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 6:20 होणार असून पंचमी तिथी सायंकाळी 5:01 वाजेपर्यंत आहे. या दिवशी प्रथम स्नान करून शिवलिंगाला जलाभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतर नागदेवतेची पूजा करा. नागपंचमीच्या मुहूर्तात नागदेवतेला नमस्कार करून पूजा, नैवेद्य आणि आरती करावी. यामागे धार्मिकदृष्ट्या सुंदर समन्वय आहे. नाग हे भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. मात्र घराची कुलपरंपरा किंवा स्थानिक प्रथा वेगवेगळी असेल तर तीच प्रथा प्राधान्याने पाळावी. नागपंचमीची पूजा सकाळच्या शुभ मुहूर्तात पूर्ण करणे महत्त्वाचे मानले जात आहे. या दिवशी सकाळी स्नान करून प्रथम भगवान शिवांचा अभिषेक आणि पूजा करावी. श्रावणी सोमवारची शिवामूठ तांदूळ अर्पण करावे. त्यानंतर नागदेवतेची पूजा करावी. त्यानंतर सोमवारचे व्रत आपल्या घरच्या परंपरेनुसार संध्याकाळच्या शिवपूजा आरतीनंतर सोडता येईल. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी शिवपूजा व आरती झाल्यानंतर उपवास सोडणे योग्य. नागपंचमीची पंचमी तिथी सायंकाळी सुमारे 5:01 संपते. त्यामुळे तिथी संपताच उपवास सोडणे बंधनकारक नाही.
उपवास सोडताना फलाहार किंवा घरच्या व्रत परंपरेनुसार सात्विक आहार घ्यावा. म्हणजेच सकाळी नागपंचमीची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि संध्याकाळी शिवपूजा आरतीनंतर पारणा करायचा. हिंदू धर्मात नागपंचमीचा सण खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मात नागाला दैवी स्थान आहे. भगवान शिवांच्या गळ्यातील नाग भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केल्याच्या कथा नागाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे शुभ मानले जाते. धर्मग्रंथांमध्येही नागपंचमीला सर्पदेवाची पूजा करण्याचा उल्लेख आहे. म्हणूनच नागपंचमीला सर्पांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी कामना देखील केली जाते. चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना नागपंचमीच्या दिवशी मिळणार आहे सर्पदेवाचा आणि सोबतच भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे संपणार आहे. त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरणार आहे. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन देखील खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा देखील या काळामध्ये प्राप्त होऊ शकतो. सोबतच या काळामध्ये तुम्हाला नागदेवतेचा आणि भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहे. सिंह राशीवाले नागपंचमीच्या दिवशी तुम्ही गूळ, गहू किंवा तांब्याचे दान करू शकता. ते तुमच्यासाठी शुभ राहील. त्यानंतर आहे धनुराज. धनुराशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी देखील मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा देखील होईल. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला नागदेवतेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. सोबतच भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच तुमचे आरोग्य देखील या काळामध्ये उत्तम राहणार आहे. धनुराशीवाले नागपंचमीच्या दिवशी तुम्ही हरभरा डाळ, पिवळे वस्त्र किंवा केशर या वस्तूंचे दान करू शकता. त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळू शकते. त्यानंतर आहे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे राशी परिवर्तन मेष राशींच्या व्यक्तींना विशेष लाभदायी ठरणार आहे. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. त्याचबरोबर नव्या वस्तू खरेदी करू शकता. आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. सोबतच भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटतील. त्याचबरोबर तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. मेष राशीवाले नागपंचमीच्या दिवशी तांब्याची वस्तू, लाल फुले किंवा मसूर डाळ तुम्ही दान करू शकता. त्याचे तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना नागपंचमीच्या दिवशी मिळणार आहे नागदेवतेचा सोबतच पहिला श्रावणी सोमवार असल्याने भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.